नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीमप्रहार न्यूज मराठी। आजचा हा स्पेशल रिपोर्ट आहे जो केवळ एका गुन्ह्यापुरता मर्यादित नाही तर संपूर्ण श्रीरामपूर शहराच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभा करणारा आहे। ड्रग्स, नशेची इंजेक्शन, नशेच्या गोळ्या, अल्पोझोलम पावडर आणि इतर अंमली पदार्थ हे सगळं आता मोठ्या शहराचं वास्तव न राहता श्रीरामपूर सारख्या शहरात उघडपणे सापडतंय आणि तेही वारंवार। इतकंच नाही तर गेल्या महिन्यात तळेगाव दाभाडे येथील पोलीस पथकावर श्रीरामपूरमध्ये थेट हल्ला झाला। हा हल्ला केवळ पोलिसांवर नव्हता, तो कायद्याच्या अस्तित्वावर होता। आणि आता श्रीरामपूर शहरातील इराणी मोहल्ला परिसरात एका 24 वर्षीय महिलेच्या घरातून थेट नशेच्या गोळ्या सापडतात। हा केवळ योगायोग आहे की श्रीरामपूर अशांत करण्याचा, बदनाम करण्याचा सुयोजित डाव? प्रश्न एकच आहे, नेमकं कोण खेळताय हा घाणेरडा खेळ? शहरात इतका नशेचा साठा येतो तरी कसा? पोलिसांची नजर चुकून हे नेटवर्क कोण चालवतंय? आजच्या या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपण पाहणार आहोत इराणी मोहल्ल्यात नेमकं काय सापडलंय, या महिलेच्या नशेच्या रॅकेटशी काय संबंध, श्रीरामपूरमध्ये ड्रग्जचं जाळं किती खोलवर पसरलंय आणि पोलिसांची पुढची कारवाई काय? श्रीरामपूरमध्ये नेमकं काय चाललंय हाच विषय आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत। श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थाचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय ठरत असून शहरातील विविध भागातून सातत्याने ड्रग्ज, नशेची इंजेक्शन्स, नशेच्या गोळ्या तसेच अल्पोझोलम पावडर सह विविध अंमली पदार्थ जप्त होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अशातच आता शहरातील इराणी मोहल्ला परिसरात एका 24 वर्षीय महिलेच्या घरातून नशेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्याची घटना समोर आली असून यामुळे पुन्हा श्रीरामपूर मधील अंमली पदार्थाच्या नेटवर्कवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। प्राप्त माहितीनुसार श्रीरामपूर शहरातील इराणी मोहल्ला वार्ड क्रमांक 1 येथे राहणाऱ्या जैनब जाफर इराणी वय 24 या महिलेकडून नशेच्या गोळ्यांची विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाला मिळाली होती। या माहितीच्या आधारे श्रीरामपूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित ठिकाणी छापा टाकला। छाप्यादरम्यान पोलिसांना घरातून नायट्रोझेपाम नावाच्या हिरव्या रंगाच्या गोळ्यांच्या 5 पाकिटा तसेच लाल रंगाच्या नशेच्या गोळ्यांच्या 4 पाकिटे असा एकूण मोठा साठा आढळून आला। सदर गोळ्या डॉक्टरांच्या वैध प्रिस्क्रिप्शन शिवाय विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे। या कारवाई दरम्यान पोलिसांनी सर्व नशेच्या गोळ्या जप्त करून संबंधित महिलेला ताब्यात घेतले। पुढील चौकशीत या गोळ्या कुठून आणल्या, कोणासाठी विक्री केल्या जात होत्या आणि यामागे कोणते मोठे नेटवर्क कार्यरत आहे का याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले। या प्रकरणी अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। उल्लेखनीय बाब म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थाशी संबंधित घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे। नुकतेच तळेगाव दाभाडे येथून आलेल्या पोलीस पथकावर श्रीरामपूरमध्ये थेट हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली होती। या घटनेनंतर शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। एकीकडे पोलिसांकडून कारवाई सुरू असली तरी दुसरीकडे शहरात अंमली पदार्थ इतक्या सहज उपलब्ध कसे होत आहेत याबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। श्रीरामपूरला जाणीवपूर्वक अशांत व बदनाम करण्याचा डाव तर रचला जात नाही ना, असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे। दरम्यान पोलीस प्रशासनाने शहरात अंमली पदार्थाविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला असून या प्रकारामागील मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यासाठी तपास अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे। तर प्रेक्षकांनो, ड्रग्ज, नशेच्या गोळ्या, इंजेक्शन, अंमली पदार्थ ही केवळ 1-2 प्रकरणांची गोष्ट राहिलेली नाही। श्रीरामपूरमध्ये नशेचा विळखा अधिकच घट्ट होत चाललाय। इराणी मोहल्ल्यात सापडलेल्या नशेच्या गोळ्या हा केवळ एका महिलेचा गुन्हा आहे का, की यामागे मोठं संघटित आणि प्रभावी नेटवर्क कार्यरत आहे? सर्वात गंभीर प्रश्न असा आहे की शहरात इतका नशेचा साठा येतो तरी कुठून? कोणाच्या आशीर्वादाने हा धंदा सुरू आहे आणि तरुण पिढीला नशेच्या दलदलीत ढकलण्यामागे नेमका फायदा कोणाचा? गेल्या महिन्यात पोलीस पथकावर झालेला हल्ला आणि आता सातत्याने उघड होत असलेली ड्रग्ज प्रकरण हे सगळं श्रीरामपूर साठी धोक्याची घंटा नाही का? पोलीस तपास सुरू आहे, कारवाई होत आहे, पण केवळ कारवाई पुरेशी आहे का? आता गरज आहे संपूर्ण नशेच्या नेटवर्कला मुळासकट उकडून टाकण्याची आणि या सगळ्यावर आम्ही ठेवणार आहोत कडक नजर।
कारण प्रश्न शहराच्या भविष्याचा आहे. मी संदीप जगताप आणि आपण पाहत होतात भीम प्रहार न्यूज मराठी, सत्याच्या बाजूने निर्भीड बातमी.